महाराष्ट्रात 94% कमी पाऊस होणार आहे। 10% कमी पाऊस म्हणजे दुष्काळाला निमंत्रणच। 2015 नंतर म्हणजे 10 वर्षांनंतर कमी पावसाची स्थिती यावर्षी येण्याची चिन्ह आहेत। त्यातही महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये पावसाचं प्रमाण सामान्य स्थितीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। त्यामुळे खरीप हंगाम, पाणी टंचाई आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। इराण युद्धबंदी कोणत्याही क्षणी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सिच्युएशनल रूममध्ये बैठक सुरू। डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं की पुढील सूचना मिळेपर्यंत या कराराअंतर्गत कोणत्याही प्रकारच्या निधीचा किंवा पैशांची देवाणघेवाण केली जाणार नाही। पश्चिम आशियातील तणाव कमी करण्यासाठी आणि युद्धबंदीच्या अटी निश्चित करण्यासाठी हा 60 दिवसांचा प्रस्तावित करार अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। इराण कधीही अण्वस्त्र आणि अणुबॉम्ब तयार करणार नाही अशी लेखी हमी देणार आहे। पुढील 5 वर्षांमध्ये विक्रमी तापमान वाढीचा इशारा। आर्टिक प्रदेशामध्ये तापमान वाढ जागतिक सरासरीपेक्षा 3.5 पट अधिक वेगाने होणार। हवामान बदलाचे परिणाम अधिक तीव्र होत असल्याचा हा गंभीर इशारा मानला जातोय। अल निनोचा फटका, राज्यामध्ये 43% पाऊस घटना, देशभरामध्ये सरासरी 10% पाऊस कमी, हवामान विभागाचा अंदाज। अल निनोचा मोठा फटका महाराष्ट्राला आणि विशेषतः राज्यामधील विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या कोर झोनला बसणार असून सुमारे 43% कमी पाऊसमानाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने शुक्रवारी व्यक्त केलाय। हवामान विभागाच्या अंदाजानुसार या कोर झोनमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची 43% शक्यता वर्तवण्यात आली। त्यामुळे चालू वर्षामधील खरीप हंगामावर याचा विपरीत परिणाम होण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जाते। जनगणनेमध्ये प्रश्नांची जत्रा, प्रगणक झालेत गावोगावी फिरते माहिती केंद्र, घरकुलापासून थेट लग्नाच्या पोरीपर्यंतच्या मागण्या। प्रगणक घरासमोर पोहोचताच पहिली चिंता म्हणजे घराच्या सौंदर्याची व्यक्त होते। भिंतीवर नंबर टाकताना रंग खराब होणार नाही ना, असा प्रश्न गृहिणी अगदी काळजीपूर्वक विचारताना दिसतात। त्यानंतर सुरू होतो प्रश्नांचा खरा पाऊस। माझं रेशन कार्ड कधी सुरू होणार, घरकुलाचा नंबर कधी लागेल, मतदार यादीत नाव कसं टाकायचं, लाडक्या बहिणीचे पैसे कधी येणार, दिव्यांग सवलत मिळण्यासाठी कुठे जावं, अशी एक ना अनेक प्रश्न नागरिक थेट प्रगणकांना विचारताना दिसत आहेत। अनेकांना प्रगणक म्हणजे चालतं फिरतं सरकारी माहिती केंद्रच वाटू लागले। प्लॅस्टिकच्या नोटा लवकरच चलनामध्ये येणार, खिशात ठेवा, पाण्यात भिजवा, त्या खराब होणार नाहीत। आरबीआयने भूमिका बदलली। सध्या वापरत असलेल्या कागदी नोटांच्या तुलनेमध्ये पॉलिमर नोटांच्या छपाईचा खर्च लक्षणीयरित्या कमी येतोय। शिवाय देशभरामधील एटीएम सुद्धा आता या नोटा सहजपणे स्वीकारू आणि देऊ शकतील। कागदी नोटांच्या तुलनेत प्लॅस्टिक नोटांचा कमी उत्पादन खर्च आणि जास्त आयुष्यमान लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं समजलं जात आहे। राज्यामध्ये 4 जून पर्यंत विजांच्या कडकडामध्ये पावसाचा इशारा। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये बरसणार। राज्यामध्ये उन्हाचा तडाखा जोरदार असला तरी आता मात्र त्यापासून काही दिवस दिलासा मिळणार आहे। 4 जून पर्यंत वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार आहे। दरम्यान शुक्रवारी राज्यामध्ये वर्धा येथे सर्वाधिक म्हणजे 46.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली। ॲपवर मजुरांची नोंद हवी तरच मिळणार रोयोची मजुरी। वैयक्तिक कामासाठीही 2 वेळ घ्यावी लागणार हजेरी। रोयो योजनेअंतर्गत पारदर्शकता आणण्यासाठी मजुरांची हजेरी ऑनलाईन असणं बंधनकारक आहे। यासाठी NMMS ॲप बंधनकारक करण्यात आलंय। या ठिकाणी मजुरांना 8 तासांचं काम करताना 2 वेळा त्यांच्या नोंदी घ्यावी लागणार आहेत। यानंतरच मजुरांच्या मजुरीचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वळवता येतील। पूर्वी मनरेगातून लाभार्थ्यांना अमर्याद कामे करता येत होती। आता या कामाला 7 लाखांपर्यंतची मर्यादा ठेवण्यात आली आहे। यापेक्षा जास्त रुपयांच्या कामावर यामुळे निर्बंध लागतील। पुणे शिरूर प्रवास अवघ्या 45 मिनिटांमध्ये देशातील सर्वात मोठ्या उन्नत महामार्गाच्या कामाला अखेर सुरुवात। या प्रकल्पाची एकूण लांबी तब्बल 53.4 किलोमीटर इतकी असणार आहे। यामध्ये 35.12 किलोमीटरचा 6 पदरी उन्नत उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे आणि हा देशातील सर्वात लांब इलेव्हेटेड कॉरिडॉर ठरणार आहे। हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे ते शिरूर हा प्रवास अवघ्या 45 मिनिटांमध्ये पूर्ण करण्यात येईल। तसेच अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये जाणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग अत्यंत फायदेशीर ठरणार असून मराठवाड्याशी संपर्क अधिक वेगवान होईल। सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील राजकारण तापमान। नोव्हेंबर अखेर ग्रामपंचायत निवडणुकींचा बिगुल, आरक्षण सोडत 12 जून रोजी मतदार याद्या अंतिम झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नोव्हेंबर अखेर जिल्ह्यामध्ये 650 ग्रामपंचायतीसाठी मतदान होईल असा अंदाज प्रशासनातील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केलाय। विशेष म्हणजे या सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच थेट जनतेतून निवडले जातील। त्यामुळे ग्रामीण भागामध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय।
अमरावती जिल्ह्यामध्ये तीव्र पाणी टंचाईचं संकट, 84 गावांमध्ये 93 उपाययोजना, चिखलदऱ्यामध्ये 21 टँकरवर नागरिकांची तहान भागवण्याची वेळ. एप्रिल महिन्यामध्ये 46 गावांमध्ये 53 उपाययोजना सुरू होत्या, मात्र मे महिन्यामध्ये टंचाईग्रस्त गावांची संख्या तब्बल 84 वर पोहोचली असून प्रशासनाला 93 विविध उपाययोजना राबवाव्या लागणार आहेत. अवघ्या महिनाभरामध्ये 38 गावांची वाढ झाल्यामुळे ग्रामीण भागातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली. सोलापूर जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या मोदीसाठी आणलेली मशीन शेतकऱ्यांनी फोडली. अधिकाऱ्यांना विरोध करण्यासाठी माळशिरस पंढरपूर तालुक्यातून शेतकरी माड्यामध्ये दाखल. या प्रकरणामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर माढा तालुक्यामधील मानेगाव आणि धानोरी या दरम्यानच्या 3 पॉईंटची मोजणी झाल्याची माहिती तहसीलदार संजय भोसले यांनी दिली. पुढे देखील काम सुरू राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नागपूर जिल्ह्यातील देवलापार परिसरामध्ये हजारो शेतकरी हमीभावापासून वंचित. धान खरेदी अभावी उत्पादक संकटात. आदिवासी शेतकऱ्यांमध्ये संताप. 990 जणांकडून अद्याप खरेदी नाही. पवनी खरेदी केंद्रामध्ये तब्बल 1502 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती, मात्र त्यापैकी केवळ 512 शेतकऱ्यांचेच 20,560 क्विंटल धान खरेदी करण्यात आले. उर्वरित 990 शेतकऱ्यांचे सुमारे 40,000 क्विंटल धान खरेदी विना राहिले. हमीभाव मिळालेल्या अपेक्षेने शेतकरी शासनाच्या खरेदी प्रक्रियेमध्ये सहभागी झाले होते, मात्र 31 मार्च रोजी खरेदी प्रक्रिया बंद करण्यात आली. त्यानंतर 1 एप्रिल पासून काटे देखील बंद करण्यात आले. खाद्यतेल महागल्या, दरामध्ये आणखी वाढ होणार. मिडल ईस्ट मधील संघर्षाचा परिणाम. पुरवठा विस्कळीत झाल्यामध्ये उच्चांक. युद्ध सुरू झाल्यानंतर अवघ्या 2 महिन्यांमध्ये 15 किलोच्या खाद्यतेलाच्या डब्यावर 300 ते 350 रुपयांची मोठी वाढ झाली. याचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर होत असून प्रति किलो मध्ये दरात 20 ते 22 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. बाजारामधील तेजी थांबण्याचे चिन्ह नसून गेल्या 2 ते 3 दिवसातच प्रति टीन 60 ते 70 रुपयांची अतिरिक्त वाढ झाल्याचं दिसून येते. राज्यातील 28 घरकुलांवर सौर ऊर्जा 1 किलोवॅटच्या प्रत्येक युनिटसाठी सरकार देणार निधी. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत टप्पा 2 आणि सन 2024-25 मधील लाभार्थ्यांच्या घरकुलांवर 1 किलोवॅट क्षमतेची आणि सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला अतिरिक्त 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. राज्यात 70% कर्जबाजारी शेतकरी, अल्प आणि अत्यल्प भूधारक. ॲग्रिकल्चर स्टॅटिस्टिक्स ॲक्ट ग्लान्स 2024-25च्या अहवालातून माहिती उघड. कृषी तज्ज्ञांच्या मध्ये कर्जबाजारीपणाच्या वाढत्या समस्येमागे नगदी पिकांचा वाढता उत्पादन खर्च एक प्रमुख कारण आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या भागांमध्ये जमीन अधिक असली तरी सिंचनाच्या अभावामुळे उत्पन्न स्थिर राहत नाही. जमीन असून देखील उत्पन्न घटतंय आणि कर्जाचा डोंगर वाढतच जातोय. निसर्गाच्या लहरीचा आणि रोगराईचा शेतकऱ्यांच्या कर्जाशी संबंध आहे. विशेष म्हणजे इतर अनेक राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र मध्यम आणि निम्न मध्यम शेतकरी देखील कर्जाच्या खाईत सापडल्याचं स्पष्ट झालंय. मान्सून केरळच्या उंबरठ्यावर. विदर्भ आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा इशारा. शनिवारी मान्सून लक्षद्वीप परिसर, कोमोरिन क्षेत्र म्हणजेच कन्याकुमारी जवळील समुद्र भाग, अरबी समुद्राचा नैऋत्य आणि आग्नेय भाग आणि बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य, मध्य आणि ईशान्य भागापर्यंत पुढे सरकल्याचं दिसतंय. उजनी कॅनॉल दुरुस्तीला सुरुवात. नदीकाठच्या गावांना पाणी मिळणार. पंढरपूर तालुक्यामधील पटवर्धन, कुरोली परिसरामध्ये कामे. ऐन उन्हाळ्यामध्ये जळणाऱ्या पिकांना मोठ्या प्रमाणात जीवनदान. आवे, पटवर्धन, कुरोली, देवडे, नांदोरे परिसरातून जाणारा हा कॅनॉल ठिकठिकाणी झालेली पडझड. काटेरी बाबळीचे साम्राज्य. यामुळे 80% कॅनॉल नादुरुस्त झाला होता. गेल्या 10 वर्षापासून या गावांमधून पाणी मागणीच होत नसल्यामुळे उजनी कालवा प्राधिकरणाकडून हे पाणी सोडलं जात नव्हतं. सोडलं तर ते नादुरुस्त कॅनॉलमुळे पुढे सरकत नव्हतं. मागील काही दिवसापासून काही शेतकऱ्यांनी याबाबत ही बाब आमदार अभिजित पाटील यांच्या निदर्शनात आणून दिली होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.